नमस्कार फ्रेंड्स, एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे सांबार. तर खूपच छान आणि खूपच टेस्टी अशा पद्धतीने सांबार तयार झालेला आहे आणि खूपच झटपट अशा पद्धतीने मी कुकरमध्ये बनवलेला आहे. जर रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूयात. तर आपण सांबार हे कुकरमध्येच बनवणार आहोत. तर 2 ते 3 चमचे मी तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये आपण मोहरी आणि जिरेची फोडणी द्यायची आहे. तेल चांगले गरम झाले की आपण त्यामध्ये मोहरी आणि जिरेची फोडणी दिलेली आहे. हे दोन्ही देखील अगदी चांगले गरम झाले, तडतडले की त्याच्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता, फ्रेश कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तो आपण ॲड केलेला आहे. नंतर आपण त्यामध्ये हिंगाची फोडणी द्यायची आहे. ही सर्व फोडणी देऊन तयार झाली की त्यामध्ये आपण अशा पद्धतीने लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या ठेचून घेतलेल्या आहेत, त्या आपण त्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. नंतर आपण त्यामध्ये बारीक कापलेला कांदा आहे, जो मी लांबडा कापलेला आहे आणि त्याचे 2 भाग केलेले आहेत, ते आपण त्यामध्ये ॲड करून थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे. तेलामध्ये आपण भाजून घ्यायचे आहे. कांदा बऱ्यापैकी भाजत आला की त्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करायचा आहे. मी एक मोठा टोमॅटो ॲड केलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेला आहे. टोमॅटो आपण ॲड करून तो देखील कांद्यासोबत आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे. नंतर आपण त्यामध्ये भोपळा ॲड केलेला आहे, बटाटा, एक बटाटा आहे आणि 2 वांगी आहेत. तर हे सर्व मी अशा पद्धतीने बारीक बारीक काप केलेले आहेत. तर हे सर्व आपण एकत्र करून घ्यायचं आहे आणि कांदा टोमॅटो सोबत आपण ते तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे. हे सर्व चांगले भाजले गेले की नंतर आपण त्यामध्ये मसाले ॲड करायचे आहे. तर चांगले मिक्स झालेले आहेत. तर यामध्ये आपण चवीपुरते मीठ ॲड करायचे आहे. नंतर आपल्याला हवे त्या प्रमाणात तुम्ही तिखट ॲड करू शकता. तर यामध्ये मी 2 चमचे तिखट ॲड केलेला आहे. नंतर आपण त्यामध्ये हळद ॲड करायची आहे, अर्धा चमचा हळद आणि सांबार मसाला ॲड केलेला आहे. नंतर हे सर्व मसाले लागले जातील अशा पद्धतीने आपण त्या भाज्या ज्या आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, त्या आपण मिक्स करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्याला सर्व मसाला लागला जाईल. तर बघा, खूप छान प्रकारे मसाला व्हेजिटेबल्स त्या भाज्यांना लागला आहे. तर मसाला चांगला मिक्स झालेला आहे. नंतर आपण त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तर मी 1 तांब्या पाणी ॲड केलेलं आहे. नंतर त्यामध्ये चिंच आणि गूळ ॲड करायचा आहे, गोड आणि आंबटपणा येण्यासाठी. आणि सर्वात शेवटी आपण त्यामध्ये शेंग घातलेली आहे. शेंग लवकर शिजली जाते आणि त्याचे तुकडे तुकडे होऊ नयेत यासाठी आपण शेंग ही लास्टला ॲड केलेली आहे, जेणेकरून ती लवकर शिजली न जावी. आणि नंतर आपण त्यामध्ये त्याला उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये मूग डाळ, तूर डाळ आणि मसूर डाळ ही देखील ॲड केलेली आहे आणि ही डाळ ॲड करून आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपण त्यावरती झाकण लावून घेणार आहोत. तर फ्रेंड्स, सांबार तयार होण्यासाठी आपल्याला 2 ते 3 शिट्टे द्यावे लागतील. तर 2 ते 3 शिट्टे झाल्यानंतर आपलं सांबार तयार होईल. कुकर गार झालं की आपण ते चेक करून घेणार आहोत. तर आपण आता झाकण उघडून बघणार आहोत की आपलं सांबार तयार आहे का नाही. 2 ते 3 शिट्ट्यामध्ये खूप छान प्रकारे सांबार, म्हणजेच त्याच्यामधील जे व्हेजिटेबल्स आहेत आणि जी डाळ आपण ॲड केलेली होती ती खूप छान प्रकारे शिजली गेलेली आहे आणि खूपच सुंदर असा कलर आलेला आहे सांबारला. तर याला छानपैकी उकळी आलेली आहे. आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत, कारण की आपल्याला जास्त घट्ट अशा पद्धतीने सांबार तयार करायचं नाही आहे, पातळच सांबार तयार करायचं आहे, म्हणजेच टेस्ट खूप छान लागते. तर आपण एकदा मिक्स करून घेणार आहोत, हलवून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये उकळी आलेलीच आहे, तर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे. तर खूप छान प्रकारे आणि झटपट अशा पद्धतीने आपण सांबार रेडी केलेला आहे, तयार झालेला आहे आणि खूपच साधी सिंपल आहे आणि कुकरमध्ये बनवली तर खूपच छान आणि
झटपट अशा पद्धतीने सांबार बनवून तयार होतं फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. बाय.